काल महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले आणि या निवडणुकांमध्ये इतर अनेक महानगरपालिकांसारखं पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीची अक्षरशः या निवडणुकीत दानादान उडाली. पण अजित पवारांनी एवढा आक्रमक प्रचार करून आणि तळ ठोकून सुद्धा राष्ट्रवादीचा एवढा दारुण पराभव का झाला, हा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पराभवाची 5 कारणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि यातलं जे 5व्या क्रमांकाचं कारण आहे ते राष्ट्रवादीच्या अस्तित्वाशी आणि भविष्याशी दोन्हीशी निगडीत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचा एवढा दारुण पराभव का झाला याबद्दल तुमचं जे काही मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे आपले 25,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेत आणि ते 25,000 सबस्क्रायबर हे तुम्ही आपल्या कंटेंटला दिलेली दाद आहे किंवा तुम्हाला हा कंटेंट आवडतोय याची पावती आहे असं मी मानतो. त्यामुळे तुमचं हे प्रेम असंच कायम राहू द्या आणि अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता तरी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर काल महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आणि या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई नंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांकडे. म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार भाजपकडून सत्ता खेचून आणणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. त्यात अजित पवारांचा आक्रमक प्रचार बघता किंवा भाजपवर चढवलेला हल्ला बघता या दोनही महानगरपालिकांमध्ये ते सत्ता स्थापन करतील असं अनेकांना वाटत होतं. मग असं नेमकं काय घडलं की राष्ट्रवादीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला? तर त्याची 5 कारणं आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ही 5 कारणं ही निवडणूक समजून घेण्यासाठी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कोणती आहेत ती 5 कारणं? तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे प्रभाग रचना. महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक प्रभाग रचना करण्यात आली होती आणि ती प्रभाग रचना भाजपनं स्वतःच्या सोयीप्रमाणे करून घेतली. म्हणजे कोणत्या प्रभागात शहराचा कोणता भाग असला पाहिजे हे भाजपनं त्यांना निवडणूक जिंकायला कशी सोपी जाईल यानुसार त्याची आखणी केली होती. विशेष म्हणजे सत्तेतला भाग असून सुद्धा या प्रक्रियेत अजित पवारांना विचारात घेतलं गेलं नाही. त्यामुळे आपल्या मर्जीप्रमाणे तयार केलेल्या पिचवर भाजप लढत होती आणि त्यांना त्याचा फायदा हा आपसुकच झालेला दिसतोय. भाजपच्या विजयासाठी कारण ठरलेली दुसरी गोष्ट म्हणजे अगदी होलसेल मध्ये केलेले पक्षप्रवेश. आता तुम्ही जर नीटपणे बघितलं तर निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली आणि विशेषतः पिंपरी चिंचवड मधली राष्ट्रवादी ही अक्षरशः रिकामी केली होती हे तुमच्या लक्षात येईल. अजितदादांचे अतिशय निकटवर्तीय असलेले, पिंपरी चिंचवडचे महापौर राहिलेले, उपमहापौर राहिलेले, विरोधी पक्षनेते राहिलेले अनेक मातब्बर नेते हे भाजपनं गळाला लावले. यातले अनेक नेते हे कोणत्याही पक्षात गेले तरी निवडून येऊ शकतील असे हे नेते होते. त्यामुळे त्याचा भाजपला फायदा झाला आणि अजित पवारांवर ऐन निवडणुकीच्या वेळात नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली. बरं, अजित पवारांनी नवीन उमेदवार शोधले सुद्धा, पण त्या नवख्या उमेदवारांचा भाजपमध्ये गेलेल्या मातब्बरांसमोर निभाव लागणं हे केवळ अशक्य होतं. यातली दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एवढे मातब्बर नेते वेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करतात त्यावेळी त्या प्रभागात असलेलं वर्षानुवर्षाचं पक्षाचं स्ट्रक्चर म्हणजे पक्षाची व्यवस्था ते स्वतः सोबत घेऊन जातात. आता अजित पवारांनी कितीही आक्रमक प्रचार केला किंवा प्रचारात कितीही आघाडी घेतली तरीही ग्राउंडवर काम करणारं जे कार्यकर्त्यांचं नेटवर्क असतं हे त्यांच्याकडे नव्हतं. दोन्ही राष्ट्रवादींच्या पराभवाला कारण ठरलेली तिसरी गोष्ट म्हणजे गुन्हेगारांना दिलेली उमेदवारी. आता अजित पवारांनी मुबलक प्रमाणात गुन्हेगारांना आणि त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलेली दिसली. मग आंदेकर कुटुंबातले सदस्य असतील, गजा मारण्याच्या पत्नीला दिलेली उमेदवारी असेल किंवा बापू नायरला दिलेली उमेदवारी असेल, या सगळ्या उमेदवारांची प्रचंड चर्चा ही मीडिया आणि सोशल मीडियातून झाली. म्हणजे भाजपनं गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली नाही असं अजिबात नाहीये. त्यांनी सुद्धा गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली, पण अजित पवारांनी ज्या उमेदवाऱ्या दिल्या त्याची जास्त चर्चा झाली.
आता यातले आंदेकर कुटुंबातल्या सोनाली आंदेकर असतील किंवा लक्ष्मी आंदेकर असतील, यांचा त्यांच्या प्रभागात होल्ड होता. त्यांना लोकांनी मतं सुद्धा दिली, त्या निवडून सुद्धा आल्या. पण याचा ओव्हरऑल शहराच्या लेवलला अतिशय वाईट परिणाम हा राष्ट्रवादीवर झाला. कारण एरवी गुन्हेगारांवर टायरमध्ये घालून मारण्याची भाषा करणारे अजित पवार हे किती ढोंगी आणि किती दुटप्पी आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला समजलं. आणि त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला हे आपण समजून घेतलं पाहिजे. भाजपच्या निर्णायक विजयाला कारण ठरलेली चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा केलेला मुबलक प्रमाणातला वापर. अलीकडच्या काळातल्या निवडणुका जर आपण नीटपणे बघितल्या तर सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर होतो आणि यात सर्वाधिक आघाडीवर असतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आता भाजप निवडणुकांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतो हे काही झाकून लपून किंवा चोरून राहिलेलं नाहीये. याची प्रचिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांना ही आतापर्यंत आलेली आहे. आणि या महापालिका निवडणुकीत सुद्धा हेच घडलं. यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक ठिकाणी एका मताला 5,000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त भाव आला होता. आता समजा घरात 4 माणसं आहेत तर एका घरात जवळपास 20,000 रुपये पोहोचले. आता हे 20,000 रुपये फक्त एका उमेदवाराचे आहेत आणि असे एका पक्षाकडून 4 उमेदवार होते आणि असे 4 उमेदवार असलेले किमान 2 तुल्यबळ पक्ष हे एका वार्डात होते. म्हणजे एका एका घरात किती पैसा पोहोचला असेल याचं गणित तुमचं तुम्हीच बांधा आणि तुमचं तुम्ही समजून घ्या. बरं, एवढे पैसे नाकारून सुद्धा काही लोकांनी विचारधारेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला मतदान केलं असतं, पण दोन्ही राष्ट्रवादीनं तिथं सुद्धा माती खाल्ली. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ही केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही भाजप सोबत सत्तेत आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं संधी साधूपणा करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती केली आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन भाजप सोबत जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चा असतील किंवा अदानींचं बारामतीला येणं असेल आणि सुप्रिया सुळेंचं त्यांना भाऊ म्हणणं किंवा मी त्यांचा सल्ला घेते असं म्हणणं असेल, या सगळ्या गोष्टीमुळं जो पुरोगामी मतदार आहे तो या दोन्ही राष्ट्रवादींपासून दुरावलेला दिसला. यात विचारधारेच्या मुद्द्यावर प्रशांत जगतापांसारख्या प्रामाणिक नेत्यानं जो राजीनामा दिला त्याचा सुद्धा मोठा परिणाम हा आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजे त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी तर कहरच केला. त्या म्हणल्या की आम्ही प्रोफेशनल आहेत किंवा रोज नाही सुबह होती है, ही सुप्रिया सुळेंची वाक्य आणि ते बोलताना त्यांचा जो आविर्भाव होता तो पुरोगामी विचारांच्या अनेक कार्यकर्त्यांना खटकलेला दिसला. कारण पुरोगामी विचारांचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वाभिमानी आणि स्वतःच्या मेंदूने विचार करणारे कार्यकर्ते आहेत. ते मोदींनी केलं म्हणजे काहीतरी विचार करूनच केला असेल असं म्हणणारे भाजपचे अंधभक्त नाही आहेत. ते पवारांना विचारधारेच्या मुद्द्यावर समर्थन करतात म्हणजे ते त्यांचे अंधभक्त आहेत असं मानायला कुठेही जागा नाहीये. आता नेमकी हीच गोष्ट सुप्रिया सुळे विसरलेल्या दिसल्या. त्यामुळं हे कार्यकर्त्यांना गृहीत धरणं आणि प्रशांत दादांसारख्या कार्यकर्त्याबद्दल बोलताना माज दाखवणं हे राष्ट्रवादीला भोवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सुप्रिया सुळेंनी जी पुरोगामी मतं होती ती उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडे शिफ्ट व्हायला मदतच केली आहे. आता तुम्ही जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं आणि राष्ट्रवादीला मिळालेली मतं या दोन्हीचा जर विचार केला तर या मतांमध्ये पडलेली फूट हे भाजपच्या विजयामागचं अंकगणित आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता मी मांडलेले हे 5 मुद्दे नेमके तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आणखी एखादा ऍडिशनल मुद्दा जर तुम्हाला वाटत असला तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.